निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। काही लाभार्थ्यांची अद्याप KYC बाकी असल्यामुळे त्यांचे अनुदान बंद होणार आहे अशा बातम्या समोर येत आहे। याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अजूनही आपल्याला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर निराधार योजनेतील 9,000 लाभार्थ्यांची अद्याप KYC बाकी आहे। काही जिल्ह्यांमध्ये KYC केलेलीच नाही, त्याच्यामुळे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत। आता जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 2,500 रुपये ऑक्टोबर महिन्याचे येणार असे शासनाने निर्णय घेतला आहे, परंतु बरेच लाभार्थी होते ज्यांचे UDID कार्ड असू द्या किंवा आधार असू द्या, KYC असू द्या, ते केलेले नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये अनुदान आले होते, परंतु जे वाढीव अनुदान होते ते सुद्धा आले नव्हते। त्याच्यामुळे नोटीससुद्धा निघाली होती की त्यांनी UDID कार्डला अपडेट करावे। त्यानंतर तिथे जाऊन म्हणजे काही तहसील कार्यालय असू द्या किंवा जे काही तुमचे कागदपत्र राहिले असू द्या ते पूर्णपणे तिथे द्यायचे होते, ज्याच्यामुळे जे वाढीव अनुदान होते 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर आता निराधार योजनेतील जे बुलढाणा जिल्हा आहे त्याची बातमी आहे, तुम्ही पाहू शकता की जिल्ह्यात आधार प्रमाणीकरणाचे प्रमाण 95.4% आहे। KYC न केल्यास अनुदान होणार बंद। आता हे सरसकट सगळ्या पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पण लागू होत आहे, कारण काय की तुमची अपडेटच नसल्यामुळे तिथे जे काही सिस्टम असेल, सर्व्हर असेल, तिथे कळणार कसं की तुम्ही निराधार आहे किंवा तुम्ही या योजनेचा लाभ घेत आहे। तर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 95.4% लाभार्थ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मात्र अद्याप ही 9,727 लाभार्थ्यांची KYC प्रक्रिया बाकी असून त्यांनी वेळेत KYC न केल्यास त्यांचे अनुदान थांबविण्यात येणार आहे। तर वेळेत तुम्हाला KYC करायचं आहे। आता बरेच लाभार्थी म्हणतात की आमचे पैसे आले नाहीत, GR निघतात, तारीख ठरते, जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे माहिती येते, आम्ही तुम्हाला माहिती सांगतो, पण मग तुमच्याकडून काही चुका झाल्या तर मग ते पैसे येणार नाही किंवा तुमच्या खात्यामध्ये ते जमा होणार नाही। तर मेन त्याचं कारण असू शकते की KYC नाही, तुमची UDID कार्ड आहे, जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्या अपडेशन नाही किंवा तुमच्या काही छोट्या छोट्या चुका की नावात काही चूक असू द्या, अशा बऱ्यापैकी जे चुका होतात त्याच्यामधून काय होतं की तुमचे तिथं जे सर्व्हरला सेव्ह ती मशीन आहे ते मशीनमध्ये छोट्या छोट्या चुकासुद्धा दाखवल्या जातात व जे चुका होतात त्याच्यामुळे तुमचा लाभ थांबवले जातात। केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात। या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना पोहोचावा म्हणून आधार कार्ड व बँक खाते लिंक करण्यात येत आहे। विविध योजनांच्या लाभासाठी देखील आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक करण्यात आले आहे। याशिवाय आधार कार्ड आणि बँक खाते देखील लिंक करण्यात येत आहे। तर लक्षात घ्या, ही जी काही योजना आहे त्यांना सरसकट सगळ्यांनाच आता KYC करावी लागत आहे। आता लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा KYCचं जे 2 महिन्याची मुदत दिली आहे त्यात लाडक्या बहिणीने KYC करावी लागत आहे। आता हे कशासाठी की आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करावे लागणार। आता पूर्णपणे प्रोसेस असणार आहे ऑनलाईन पद्धतीने, पैसे तुमच्या बँक खात्यात थेट जमा होत आहे, म्हणजे मधल्यामध्ये कुठेही तुमचे पैसे गायब होणार नाही। तर आधार कार्ड, बँक खाते देखील लिंक करण्यात येत आहे। आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना देखील आधार कार्डसह KYC पूर्ण करावे लागणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडून निराधार महिलांना मासिक मदत दिली जाते। श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत महिलांना आता मदत मिळण्यासाठी KYC बंधनकारक करण्यात आलेली आहे। तर लक्षात घ्या, संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा विधवा बहीण पेन्शन योजना असू द्या, श्रावण बाळ योजना आहे किंवा दिव्यांग बांधवांची योजना आहे, या सर्व योजनांना ते KYC करणे बंधनकारक असणार आहे। तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये 100% पडणार आहे। त्यामुळे ही जी काही प्रोसेस सांगितलेली आहे ते करून घ्यायचं आहे। आधार प्रमाणीकरण नसल्याने अडचण येत असल्यामुळे हे तुम्हाला करायला सांगितले आहे। तर जिल्ह्यातील निराधार योजना, वयोवृद्ध निवृत्ती वेतन किंवा विविध सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण पूर्ण न झाल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे। तर इथे सुमारे बरेच जे लाभार्थी आहेत त्या लाभापासून वंचित राहत आहे की तुम्ही KYC केली नाही, तुमची UDID अपडेट नाही, त्याला सुद्धा KYC सांगितलेलं आहे। आता ती प्रोसेस कशी करायची आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहिती आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। त्यानंतर जे लाडकी बहीण योजनेची KYC कशी करायची आहे 2 मिनिटात तुमच्या घरी बसल्याच मोबाईलवर तुम्ही करू शकता। त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही लक्ष देऊन तुमचे लाभ तुम्हाला ठेवायचंच असेल कंटिन्यू, कारण पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे आणि ते स्ट्रिक्ट होत चाललेले की जेणेकरून काय की जे डुप्लिकेट लाभार्थी आहे, म्हणजे ज्यांना खोटे लाभ घेतात, जे निराधार नाही किंवा
ज्यांच्याकडे बजेट भरपूर आहे, ज्यांचं जे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे किंवा उत्पन्न जास्त असून पण या योजनेचा लाभ घेत आहे, अशा लाभार्थ्यांना काढण्यासाठी ही पूर्ण प्रोसेस करायला सांगितलेली आहे. तर जे खरे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत हे पैसे भेटायलाच पाहिजे आहे. तर जिल्ह्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची KYC प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित असल्याने अनेक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने राबवलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमात या प्रक्रियेला विशेष प्राधान्य देण्यात आले. सेवा पंधरवड्यात काळात प्रशासनाने लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधत त्यांची KYC पूर्ण करून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. तरी ते बुलढाणा जिल्ह्यात श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे एकूण 1 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी आहेत. त्यापैकी पोर्टलवर 1,94,041 लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी 1,86,000 बघा लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर 95.4% एवढी टक्केवारी सुद्धा काढलेली आहेत. आता इथे पूर्ण दिलेले आहेत. लाभार्थ्यांना एकच आव्हान आहे की निराधार योजनेचे जे लाभार्थी आहे KYC प्रक्रिया पूर्ण केलेली पाहिजे आहे. जर पूर्ण केलेली नाही त्यांना तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, त्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तर जे निराधार बांधव आहे त्यांना एकच विनंती आहे, आता पुढे जाऊन काय होईल की पैशांची वाढ जरी झाली तरी तुम्हाला तेच प्रॉब्लेम होईल की तुम्ही अपडेशन न दिल्यामुळे तुमच्या खात्यात पैसे येत नाही. प्रत्येक महिन्याला शासन पैसे पाठवत आहे, तर तुम्ही फक्त एवढं हे अपडेशन आहे ते करायचं आहे. तुमची KYC असू द्या, तुमचे कागदपत्र कोणते अर्धवट जमा नाही झालेले ते जमा करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. महत्त्वपूर्ण माहिती आहे आपल्या निराधार बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवायचं आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगायचं आहे. काही अडचणी येत आहेत का किंवा तुमचे 2,500 रुपये जमा झाले आहेत का नाही? अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.